तर विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत. तर करार तत्त्वावर ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर सिव्हिल सर्जन जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा यांनी महाराष्ट्र राज्य अंतर्गत कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी खालील पदांसाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे ICTC लॅब टेक्निशियन. तर या पदासाठी इथं 4 जागा आहेत. त्यानंतर या पदासाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे BMLT किंवा BMLS तुम्हाला इथं लागेल, किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT किंवा DMLS तुम्हाला इथं लागेल 2 वर्षाचा. आणि तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे 2 वर्षाचा मेडिकल लॅबोरेटरीमध्ये कामाचा. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला ते 21,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 60 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं तात्पुरत्या स्वरूपात भरायची आहेत. आणि यासाठी तुमचा सुरुवातीला 3 महिन्यासाठी प्रोबेशन कालावधी राहील आणि पुढे तुमची जी नियुक्ती आहे तर ती तुम्हाला इथं दिली जाईल. त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व अलीकडील काढलेले त्यांचे पासपोर्ट फोटो तसेच त्यांच्या गुणपत्रके व प्रमाणपत्रे ID प्रूफ यांच्या छायांकित प्रतीसह इथं अर्ज करायचा आहे. आणि अर्ज तुम्हाला A4 आकाराच्या कागदावर इथं सादर करायचा आहे. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं स्पीड पोस्टाद्वारेही पाठवायचे आहेत किंवा समक्ष तुम्ही इथं सादर करू शकता. आणि अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा. तर या पत्त्यावर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पाठवायचे आहेत किंवा समक्ष पण तुम्ही इथं सादर करू शकता. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जो पत्रव्यवहार आहे तर तो तुम्हाला इथे ईमेलद्वारे केला जाईल. तर त्यामध्ये तुमचे परीक्षा हॉल तिकीट, कॉल लेटर तर ते तुम्हाला ते ईमेलद्वारे प्राप्त होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर तो अर्जामध्ये इथं नमूद करायचा आहे. त्यानंतर या अर्जांची इथं छाननी केली जाईल आणि नियोजित तारखेला प्राप्त झालेले अर्ज आहेत तर ते इथं शॉर्टलिस्टेड केले जातील. त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा तसेच मुलाखतीसाठी इथं बोलवले जाईल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे. तर यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर अनुभव असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.